प्रभूचा गौरव असो, आता आणि सुद्धा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say, Amen. and all God's people say, Amen. and all God's people say. Amen. संत हे ताऱ्याप्रमाणे असतात. त्यांनी अवेळी चमकू नये म्हणून परमेश्वर त्यांना काही काळ माणसाच्या दृष्टीआड करत असतो, मात्र ते तेथे असतात कधीही चमकण्याच्या तयारीत. असे उद्गार पादुआचा संत अंतोनी यांनी काढलेले आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. गेल्या रविवारी आपण 5 प्रश्नांवरती चिंतन केलं. ह्या सोमवारी आपण पुन्हा एकदा 5 विषयांवरती चिंतन करणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आज आपण फादर ॲशली यांना विचारूया की ख्रिस्त सभेमध्ये आत्तापर्यंत नक्की किती संत होऊन गेलेले आहेत? आता सर्वप्रथम फादर रॉबर्ट, आपली ख्रिस्त सभा ही विविध रंगांच्या व आकारांच्या नक्षत्रांनी व ताऱ्यांनी नटलेल्या आभाळासारखी आहे. ख्रिस्त हा नीतिमत्तेचा सूर्य आहे. त्यामध्ये आपली पवित्र मरिया ही शीतल चंद्रासमान आहे. तर सर्व संतगण हे आकाशातील असंख्य ताऱ्याप्रमाणे आहेत. त्या सर्वांच्या तेजाने पृथ्वी नाहून निघालेली आहे. आपल्या ख्रिस्त सभेमध्ये आतापर्यंत 6500 संत होऊन गेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. इसवी सन 1585 साली रोमन रक्तसाक्ष्यांची पहिली यादी तयार करण्यात आली आणि त्यानंतर आतापर्यंत 131 वेळेला त्या यादीच्या सुधारित आवृत्त्या ख्रिस्त सभेने प्रसिद्ध केलेल्या आहेत. आपली द्वितीय व्हॅटिकन परिषद झाली. त्या परिषदेमध्ये ही पवित्र उपासना या विषयावर जे घटनापत्र कॉन्स्टिट्यूशन प्रस्तुत करण्यात आले, त्याच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे 2004 साली संतांच्या यादीचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानुसार आजपर्यंत ख्रिस्त सभेमध्ये 6500हून अधिक संत होऊन गेलेले आहेत. त्यांच्यात लहान मोठे संत, धन्यवादित आणि त्यांचे सहकारी यांचा समावेश आहे. आपण लास्ट सोमवारी सुद्धा ऐकलं की सहकाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेली नाही. उदाहरण घ्या की जपानच्या नागासाकीच्या टेकडीवर संत पॉल मिके आणि सहकारी असं क्रुसावर खेळण्यात आले. त्यात वसईचा सुपुत्र आपला संत गोन्सालो गार्सिया याचा समावेश आहे. त्यांच्यासह एकूण 26 जणांना तिकडे ठार करण्यात आलं. हे सर्व संत विविध स्तरावरचे आहेत. त्यात 12 प्रेषित, त्यामध्ये मग नंतर संत पॉल आणि संत बार्नाबस प्रेषित म्हणून, त्यानंतर 4 शुभवर्तमानकार, रक्तसाक्षी, कुमारिका, वर्तन साक्षी, स्त्री पुरुष, तरुण व मुले यांचा समावेश होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जगणारे संत आहेत. त्यामध्ये पोप आहेत, बिशप आहेत, फादर्स, सिस्टर्स, मठवासी, धर्मपाल, व्रतस्थ, स्त्री पुरुष, राजे, राण्या आणि उच्च विभूषित असे धर्मपंडित. आतापर्यंत 33 संतांना धर्मपंडित, उदाहरणार्थ संत अगस्टिन घ्या, थॉमस एक्वायनास, संत अंतोनी, ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 3 स्त्रियांना देखील धर्मपंडिता म्हणून गौरवण्यात आलेली आहे. अविलाची संत तेरेजा, सेनाची संत कॅथरीन आणि बाळ येशूची संत तेरेजा. एफ्रेम ह्या डिकनला सुद्धा धर्मपंडित हा किताब देण्यात आलेला आहे. ह्या सर्वांनी ख्रिस्त सभेच्या अधिकृत शिकवणुकीत व पाळकीय कार्यात मोलाची भर घातलेली आहे. पण पांडित्यापेक्षा पावित्र्य आणि विद्वत्तेपेक्षा विश्वास यांना त्यांनी विशेष महत्त्व दिलेले आहे. हालेलुया. संत जॉन पॉल दुसरे यांनी आपल्या 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 1338 जणांना संत किंवा धन्यवादित म्हणून घोषित केलेले आहे. त्यात 1032 रक्तसाक्ष्यांचा समावेश होता. त्यामध्येच त्यांनी आशिया खंडातील लोकांना झुकते माप दिले. कोरियामधून 103 संत, व्हिएतनाममधून 117 संत आणि चीनमधून 120 संत. पावित्र्य हे सर्वांसाठी असून प्रत्येक संस्कृती, वंश, राष्ट्र, धर्म आणि वर्ग प्राप्त परिस्थितीत संत जन्माला येऊ शकतात, हे त्यांना यामधून खास करून सांगायचे होते. आता एवढ्या सगळ्या संतांमधून थोडेसे महत्त्वाचे व लोकप्रिय संत कुठले आहेत ते आपण फादर रॉबर्ट यांना विचारूया की एवढे सगळे संत आहेत, त्यामधून साधारणतः तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगाल का की लोकप्रिय आणि महत्त्वाचे असे संत कुठले आहेत?
तर फादर ॲशली ह्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे की माझा सगळ्यात प्रिय संत कोणता. आणि बऱ्याच लोकांच्या तोंडात कदाचित असं येण्याची शक्यता आहे संत फ्रान्सिस झेवियर, मदर तेरेसा, संत गोन्सालो गार्सिया किंवा अलीकडे झालेला धन्यवादित कार्लो आकुतिस. केरळमध्ये जर गेलो तर आपण संत अल्फान्सा, फादर एलायस कुरियाकोस चावरा. गोव्यामध्ये गेलो तर जोसेफ वाज. अशा प्रकारची काही नावं आपल्या तोंडावर येण्याची शक्यता आहे. परंतु गेल्या 2000 वर्षांमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे एकूण 10 संत हे ठळकपणे चमकणाऱ्या ताऱ्यांसारखे आपल्यासमोर सादर होत असतात. पण त्याच्यामध्ये असिसीचे संत फ्रान्सिस ह्यांच्या नावाने जगभर जेवढ्या धर्मसंस्था आहेत तेवढ्या धर्मसंस्था दुसऱ्या कोणाच्याच नावावर नाहीत. म्हणजे तुम्ही विचार करा की अतिशय साधं जीवन जगणारा एखादा माणूस, गरिबीचं जीवन जगणारा एखादा माणूस, ज्याच्या अंगावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटलेल्या होत्या, अशा प्रकारचा माणूस 12-13व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे. आणि गेल्या 800 वर्षामध्ये हजारोच्या संख्येने त्याच्या धर्मसंस्थेमध्ये फादर होण्यासाठी, सिस्टर होण्यासाठी, ब्रदर म्हणून राहण्यासाठी, प्रापंचिक म्हणून कार्य करण्यासाठी बरेचसे लोक त्यांच्या मागे जात आहेत. म्हणून हा संत अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर संत अगस्तीन ह्यांनी तर आपल्यासमोर एक फार मोठा आदर्श उभा केलेला आहे की कोणताही माणूस कितीही पापी असला तरी तो पवित्र बनू शकतो आणि संतपदाला जाऊ शकतो. अगस्तीन धर्मगुरू झाले, नंतर बिशप झाले, मग धर्मपंडित झाले आणि आता जगभरच्या ख्रिस्त सभेमध्ये संत म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 2 पुस्तकं त्यांच्या नावावरती आहेत, कन्फेशन आणि सिटी ऑफ गॉड. ह्या 2 पुस्तकांनी संपूर्ण जगभरच्या अध्यात्मामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. अगस्तीन हे नुसतेच अध्यात्मवादी नव्हते, ते ईशज्ञानी सुद्धा होते. म्हणून त्यांनी बायबलच्या कितीतरी पुस्तकांवरती जे काही लेखन केलेलं आहे ते आमच्या ब्रिवेरीमध्ये म्हणजे रोजच्या वाचनामध्ये आम्हाला वाचायला मिळत असतं. संत थॉमस मोर अतिशय विद्वत्तापूर्ण माणूस आणि तेवढा श्रद्धावंत असलेला हा माणूस. मोह त्याच्या पायापाशी लोळण घेत होता. त्याने फक्त होकार द्यायचा अवकाश, त्याच्या पायापाशी कितीतरी गोष्टींच्या राशी पडल्या असत्या, परंतु त्याला श्रद्धा महत्त्वाची वाटली. त्याने मान पुढे केली आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला. श्रद्धेसाठी सांडलेलं रक्त कधीच वाया जाऊ शकत नाही हे आपल्याला संत थॉमस मोर ह्यांनी शिकवलेलं आहे. अविलाची संत तेरेसा एक साक्षात्कारी स्त्री म्हटल्यानंतर की जी प्रभूच्या सहवासात राहिल्यानंतर साक्षात प्रभूशी संवाद साधू शकत असे. त्यांनी देखील बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. इंटिरियर कॅसल म्हणजे माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा एक मोठा राजमहाल असतो, तिथे परमेश्वर वस्ती करत असतो. एकदा त्या परमेश्वराची भेट घडली की ज्याला आपण स्पिरिच्युअल मॅरेज म्हणतो, आध्यात्मिक विवाह, अशा प्रकारचा अनुभव श्रद्धावंताला येऊ लागतो. आणि तो साक्षात्कारी अनुभव कसा घ्यायचा त्याविषयी त्यांनी तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. द वे टू परफेक्शन, प्रार्थनेमध्ये कसं वाढत जायचं त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतःच्या जीवनावरती द लाईफ नावाचं पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. त्यांच्याच जातकुळीतली बाळ येशूची संत तेरेसा फक्त 23-24 वर्षाची, शेवटच्या काही वर्षामध्ये तिला टीबीने घेरलं आणि बिछाणावरती पडलेली असताना एक इच्छा तिने व्यक्त केली, मला मिशनरी व्हायचं आहे. पण ती मिशनरी होऊ शकली नाही. मात्र तिच्या मरणानंतर तिला मिशनऱ्यांची किंवा सुवार्ता प्रसाराची सहाय्यिनी म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. एवढी महत्त्वाची की आपल्या साक्रामेंताची भक्ती चालू असताना तिचं नाव घेतलं जात असतं, की आपल्या पवित्र मरीचं नाव घेतलं जातं, संत थॉमस भारताचा प्रेषित म्हणून नाव घेतलं जातं, त्यानंतर धर्मप्रसाराच्या सहाय्याने म्हणून बाळ येशूच्या संत तेरेसाचं नाव घेतलं जातं. एवढी ही महान व्यक्ती एकच पुस्तक लिहिते, द स्टोरी ऑफ अ सोल, एका आत्म्याची कहाणी. त्याच्यावरती आज लोकांनी डॉक्टरेट केलेली आहे. तुम्ही विचार करा, 24 वर्षाची व्यक्ती आज ख्रिस्त सभेवरती एवढ्या मोठ्या दिमाखाने झळकत आहे. त्यानंतर सिएनाची संत कॅथरीन, ख्रिस्त सभेमध्ये घडलेल्या घटना तुम्हाला माहीत असतील. मध्ययुगन काळामध्ये काळा काळखंड येऊन गेला की त्या ख्रिस्त सभेमध्ये एकाच वेळेला एक नाही तर 3 पोप असायचे आणि प्रत्येक पोप दुसऱ्या पोपना प्रतिपोप समजायचा, अँटी पोप. अशा प्रकारची जखम ख्रिस्त सभेच्या काळजावर आहे. म्हणून खऱ्या पोपना व्हॅटिकन ह्या ठिकाणी राहता आलं नाही. ॲव्हिग्नॉन फ्रान्स ह्या ठिकाणी त्यांना पळून जावं लागलं. 70 वर्षे ते जणू काही एक प्रकारे वनवासामध्ये होते. 1300 ते 1370 ह्या काळामध्ये ते बाहेर होते. त्यांना पुन्हा एकदा व्हॅटिकनमध्ये आणण्याचं कार्य करणारी विदुषी होती आणि तिचं नाव आहे
सिएनाची संत कॅथरीन, तिला ख्रिस्त सभेने डॉक्टर ही पदवी दिलेली आहे, डॉक्टर ऑफ द चर्च म्हणून ही संत देखील फार मोठी मानली जाते. पादुआचा संत अंतोनी, जगात जेवढे संत होऊन गेलेले आहेत त्यातील सगळ्यात जास्त चमत्कार ह्या संताच्या नावावर आहेत. म्हणून चमत्कार करता संत अंतोनी म्हणून त्याची ख्याती आहे. मंगळवारच्या दिवशी त्याचा सन्मान केला जात असतो. 13 जूनच्या दिवशी त्याचा सण साजरा केला जात असतो. कितीतरी चमत्कार त्याच्या नावावरती आहेत आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या भक्तांचा मेळा भरत असतो. संत फ्रान्सिस झेवियर ह्याच्याविषयी आपल्याला तरी फारसं काही सांगण्याची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष वसईला ज्याची पावलं लागली, भारताला ज्याची पावलं लागली, गोव्याला ज्याची पावलं लागली, त्याचा देह अविनाशी अशा अवस्थेमध्ये आज गोव्यामध्ये विसावा घेत आहे. असा हा एक महान संत अजूनही जगभरच्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. संत थॉमस अक्वायनस, एकीकडे फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट आणि दुसरीकडे थिओलॉजीमध्ये डॉक्टरेट. तुम्ही विचार करा, विद्वत्ता पण आहे आणि पावित्र्य पण आहे, दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या. कितीतरी पुस्तकांचे नुसते खंड त्यांनी लिहिलेले आहेत. साक्रामेंटो मुंडी ह्याच्यामध्ये त्यांचं लेखन आलेलं आहे. थॉमस अक्वायनसच्या नावाने कितीतरी पुस्तकांचं असं लेखन झालेलं आहे. असे हे संत थॉमस अक्वायनस, आयुष्याच्या शेवटी त्यांना खरा दैवी साक्षात्कार झाला. तो साक्षात्कार एवढा मोठा होता की त्यांनी सांगितलं, आत्तापर्यंत मी जे लेखन केलेलं आहे ते नुसतं सुकल्या पाचोळ्यासारखं आहे, स्ट्रॉ त्याच्यासारखं आहे. म्हणजे एकदा माणसाला परमेश्वराचं दर्शन घडलं की माणसाला समजतं की आपली बुद्धिमत्ता ही काही शेवटची गोष्ट नाही, त्याच्या पलीकडे देखील एक उंच भरारी माणसाने मारायची असते. आणि मग दुसरा 10वा संत आहे संत पॅट्रिक. संत पॅट्रिकच्या जीवनातली घटना तुम्ही कदाचित ऐकली असेल. चर्चमध्ये ते असे उभे होते आणि पोलीस एका चोराला पकडून जेलमध्ये घेऊन जात होते. त्यांनी लोकांना सांगितलं, तो बघा, तो जात आहे, तो कदाचित पॅट्रिक असता, पण देवाच्या कृपेने आज पॅट्रिक वेदीवरती उभा आहे. त्याचा अर्थ काय आहे की माणूस कोणत्याही क्षणाला पापाच्या चिखलामध्ये पडू शकतो, केवळ देवाच्या कृपेनेच तो देवाच्या वेदीवरती उभा असतो. अशा प्रकारच्या संत पॅट्रिकने द ब्रेस्टप्लेट ऑफ सेंट पॅट्रिक नावाची एक प्रार्थना लिहिलेली आहे की परमेश्वराचा हात माझ्या डोक्यावर असू द्या, परमेश्वराचं वलय माझ्या भोवती असू द्या, त्याचं संरक्षण माझ्या भोवती असू द्या, शिरस्त्राण, उरस्त्राण, पट्टाब, अशा प्रकारचं संपूर्ण ते ब्रेस्टप्लेट जे आहे ते संत पॅट्रिकच्या नावावरती आहे. हे सगळं कशासाठी सांगायचं? आज आयर्लंडमध्ये जो कॅथलिक धर्म आहे त्या कॅथलिक धर्माच्या मागे संत पॅट्रिकची मोठी मध्यस्थी आहे. संत पॅट्रिक हे स्वतः आयर्लंडमधले, पण तेथून त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक संतपदापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो, एवढे सगळे संत तुम्ही ऐकले, त्याच्यामध्ये फक्त संत थॉमस मोर हा रक्तसाक्षी संत आहे. उरलेले संत काही रक्तसाक्षी झाले नाहीत. पण तरी सुद्धा ख्रिस्त सभेमध्ये मात्र रक्तसाक्षी संतांची संख्या मोठी का आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. बघूया आपल्याला फादर ॲशली त्याविषयी काय सांगतात. आता रक्तसाक्षी म्हणजे आपल्या रक्ताने श्रद्धेची साक्ष देणारा किंवा आपल्या श्रद्धेसाठी रक्त सांडणारा. एखाद्या व्यक्तीला रक्तसाक्षी म्हणून जाहीर करण्याआधी ख्रिस्त सभा 3 गोष्टी तपासून पाहते. नंबर 1 की सदर व्यक्तीचा केवळ शारीरिक छळ झाला होता की श्रद्धा प्रकट करीत असताना खरोखर ती मरण पावली होती. नंबर 2 ती श्रद्धेसाठीच मरण पावली होती की इतर कुठल्या कारणास्तव तिला ठार करण्यात आलेलं होतं. आणि नंबर 3 त्या व्यक्तीने हा मृत्यू आपल्या श्रद्धेसाठी आनंदाने स्वीकारलेला होता का. आता खरे पाहता येशू ख्रिस्त हा सर्वोत्तम रक्तसाक्षी किंवा सर्व रक्तसाक्ष्यांचा सम्राट मानला गेला पाहिजे, कारण त्याने मानवजातीच्या तारणासाठी, कल्याणासाठी आपले रक्त सांडले. मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून डिकन स्टीफन ह्याने मरणाला मिठी मारली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभेचा पहिला रक्तसाक्षी संत स्टीफन हा मानला जाऊ लागला. असे असले तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आपल्याला माहिती आहे की लहान निरपराध बालकांना हेरोदाने ठार केले. त्यांनाही ख्रिस्त सभा रक्तसाक्षी म्हणून गौरविते. इतकेच काय तर प्रभू येशूचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता ह्याने सत्यासाठी आपला शिरच्छेद करू दिला म्हणून ख्रिस्त सभा खास त्याची स्मृती साजरी करते. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामधील संदेष्टे, मकाबीच्या पुस्तकामधील एलियाजर किंवा 7 मुले आणि त्यांची आई
यांनी परमेश्वरावरील श्रद्धा प्रकट करीत मरण पत्करले. मात्र त्यांचा संबंध प्रत्यक्षामध्ये येशू ख्रिस्ताशी येत नसल्याने त्यांना ख्रिस्त सभा संत मानत नाही. आणि दुसरीकडे आपण रक्त पडेपर्यंत पापाशी झगडत त्याला प्रतिकार करावा असे इब्री लोकास पत्र यामध्ये आपल्याला शिकवलेले आहे. त्यानंतर प्रकटीकरण तर अशा रक्त साक्ष्यांचा गौरवच करते. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या श्रद्धेचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे. अगदी ख्रिस्त सभेच्या पहिल्या शतकापासून ख्रिस्ती लोकांच्या छळाला सुरुवात झालेली होती. संत स्टीफन, संत जेम्स, संत पीटर, संत पॉल तसे शेकडो ख्रिस्ती लोकांनी मरणाला मिठी मारली जणू काही. संत अगस्तीन अतिशय सुंदर रीतीने सांगतात की संतांना तलवारीने चिरण्यात आले, संतांना दगडाने ठेचण्यात आले, भाल्याने विंदिण्यात आले, हिंस्र पशूंच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आले, डोंगर कड्यावरून खाली लोटण्यात आले, हत्तीच्या पायाखाली त्यांना तुडवण्यात आले, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्यांना तळण्यात आले, आगीमध्ये भाजण्यात आले, तरीही त्यांची संख्या वाढत गेली. रोमन सम्राट नीरो घ्या, डेशियस, वेलेरियन, गलेरियस आणि डायक्लेशियन त्यांच्या काळामध्ये जे रक्तसाक्षी झाले त्यांचा सन्मान ख्रिस्त सभा दरवर्षी 30 जून रोजी करत असते. संत बर्नार्ड यांनी 3 प्रकारचे रक्तसाक्षीत्व नमूद केलेले आहे. नंबर 1, इच्छा आणि कृती म्हणजेच प्रत्यक्ष रक्तसाक्षीत्व. एखाद्या व्यक्तीची अगदी मरण्याची इच्छासुद्धा होती, त्यांचा छळ झाला आणि श्रद्धा प्रकट करीत असताना त्यांना मृत्यू आला, ते प्रत्यक्ष रक्तसाक्षीत्व. फक्त कृती आणि इच्छा नाही. आपल्याला माहिती आहे निष्पाप पवित्र बालके ही त्यांची कृती म्हणजे त्यांना ठार करण्यात आलं, कदाचित त्यांची इच्छा नसेल. आणि नंबर 3, फक्त इच्छा, कृती नाही. आपला शुभवर्तमानकार योहान यांची प्रभूकरिता मरण्याची फार इच्छा होती, पण त्यांना तसे मरण आले नाही. सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये त्यांचा समावेश हा रक्त साक्षी संतांमध्ये करण्यात आलेला होता. आणि आधुनिक काळामध्ये आपण ऐकतो मॅक्सिमिलियन कोल्बे, थॉमस बेकेट, ऑस्कर रोमेरो यांचा समावेश रक्तसाक्षी संतांमध्ये केला जातो. भारतामध्ये राणी मारिया हिला देखील रक्तसाक्षी म्हणून गौरविण्यात आलेली आहे. या रक्तसाक्ष्यांना ठार केले जाऊ शकते, मात्र त्यांचा संदेश कधीही नष्ट केला जाऊ शकत नाही. श्रद्धा, आशा आणि प्रीती यांची ज्योत मृत्यूने विझवता येत नाही, हाच संदेश ख्रिस्त सभा यामधून आपल्याला देत असते. याच्यामधून मला फादर रॉबर्ट यांना विचारायचं आहे, फादर रॉबर्ट, ही संपूर्ण संतीकरणाची जी प्रक्रिया आहे सुरुवातीपासून ती थोडक्यामध्ये तुम्ही आम्हाला समजावून द्याल का, की संत कसे होतात, त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? एकंदरीतपणे मदर तेरेसा ह्या पृथ्वी तलावरती असतानाच जिवंतपणे त्यांना कितीतरी लोकांनी संत मानलेलं होतं. असं असलं तरी देखील 5 सप्टेंबर 1997 साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना धन्यवादित म्हणून घोषित करण्यासाठी देखील बराच वेळ लागला. पोप जॉन पॉल दुसरे यांनी 2003 साली 19 ऑक्टोबर ह्या दिवशी त्यांना धन्यवादित म्हणून घोषित केला. म्हणजे बघा, जवळजवळ 6-7 वर्षाचा कालावधी नुसता धन्यवादित म्हणून घोषित करण्यासाठी गेला. त्यानंतर त्यांना संतपद देण्यासाठी एकूण 19 वर्षे लागली. 2016 साली 4 सप्टेंबर 2016 ह्या दिवशी त्याला संतपद घोषित करण्यात आलं. म्हणजे तुम्ही विचार करा, अगदी अलीकडे पोप फ्रान्सिस यांच्या काळामध्ये त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता ख्रिस्त सभा एवढा वेळ का घेत असते, संतीकरणाची प्रक्रिया अशा प्रकारची प्रदीर्घ का करण्यात आलेली आहे, त्याविषयी आपण लवकरच ऐकणारच आहोत. परंतु ख्रिस्त सभेमध्ये इतिहासात तशा काही घटना घडलेल्या आहेत. संत क्रिस्टोफर, संत फिलोमिना ह्यांची नावं जाहीर करण्यात आली. लोक त्यांची भक्ती करायला सुरुवात केली आणि संशोधन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांना कळलं की अशा व्यक्ती अस्तित्वातच नव्हत्या. त्यांच्या गावी जाऊन चौकशी करण्यात आलं तर ते गावच नाही आणि त्या ठिकाणचं त्यांचं माहितीसुद्धा उपलब्ध नाही. आणि मग त्यांची नावं संतांच्या मालिकेतून वगळण्यात आली. हे ख्रिस्त सभेच्या जीवनात घडलेलं आहे. हे कशासाठी सांगायचं, त्यामधून ख्रिस्त सभा धडा शिकलेली आहे की कोणत्याही व्यक्तीला एवढ्या उच्च पदाला पोहोचण्यापूर्वी एका विशिष्ट प्रक्रियेतून जाणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी
संतीकरणाची एक प्रक्रिया आहे की जेव्हा स्थानिक पातळीवरती एखादा चमत्कार घडतो आणि लोक सांगायला सुरुवात करतात त्यावेळेला ख्रिस्त सभा त्याच्यामध्ये लक्ष घालते की त्या स्थानिक पातळीवरील जे बिशप असतात ते बिशप संपूर्णपणे त्या प्रकरणाचा ताबा घेतात. त्या प्रदेशामधील जेवढे बिशप असतात त्यांची प्रादेशिक परिषद असते, तिथे देखील हा विषय चर्चेला घेतला जातो आणि मग एक व्यक्ती खास मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी नेमली जाते. त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली मग सगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते. साक्षीदार असतील तर त्यांची साक्ष घेतली जाते. त्या व्यक्तीचं संपूर्ण चरित्र लिहून काढलं जात असतं. त्या व्यक्तीचं काही लिखाण असेल त्याचा अभ्यास केला जात असतो. त्याच्या व्यक्तीच्या नावावरती काही चमत्कार घडले असतील तर त्याची चिकित्सा केली जाते. आणि अशा प्रकारे सगळी जी माहिती आहे ती माहिती बिशपांपर्यंत आणून दिली जाते. त्या ठिकाणी बिशप 2 तज्ज्ञ अशा ईशज्ञानांना नेमत असतात. एक नीतिशास्त्राचे असतात आणि दुसरे श्रद्धेच्या बाबतीत चौकशी करणारी असतात. म्हणजे फेथ अँड मॉरल्स ह्या दोन्ही बाबतीत कुठेतरी ह्या संताच्या मुखातून चुकीचं किंवा ख्रिस्तसभेच्या विरुद्ध असलेलं लिखाण किंवा प्रवचन असं काही झालेलं आहे का त्याची अगदी बारकाईने चौकशी केली जाते. त्यानंतर जे काही चमत्कार झाले असतील त्यांचा देखील तपशील पाहण्यासाठी एक धार्मिक तज्ज्ञ म्हणजे ईशज्ञानी आणि दुसरा वैद्यकीय क्षेत्रातील एक डॉक्टर ह्यांची नेमणूक केली जाते. स्वतः बिशप किंवा त्यांनी नेमलेली डेलिगेट केलेली व्यक्ती त्या पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करते आणि साक्षीदारांची पुन्हा एकदा नव्याने कसून चौकशी करत असते. एवढं सगळं झाल्यानंतर जर त्यांची खातरजमा पटली झाली तरच मग ती संपूर्ण प्रकरण रोमला पाठवलं जातं आणि रोमला त्या ठिकाणी एक कॉंग्रिगेशन किंवा महामंडळ असतं. ते महामंडळ ह्या प्रकरणाचा रीतसर अभ्यास करायला सुरुवात करत असतं आणि त्यासाठी एक रिलेटर म्हणजे संपर्क व्यक्ती नेमली जात असते. ती संपर्क व्यक्ती आपल्या हाती आलेल्या सगळ्या माहितीचा बारकाईने अभ्यास करते आणि तो त्याचा सारांश कार्डिनल्स आणि इतर अधिकारी व्यक्तींच्या हाती दिला जातो. त्यांनी नजर टाकल्यानंतर शेवटी पोप महोदयांना तो सगळा अहवाल सादर केला जातो. मग पोप महोदयांनी व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास केल्यानंतर आणखी काही विचारपूस केल्यानंतर त्या व्यक्तीला धन्यवादित म्हणून घोषित करायचं किंवा नाही हे ठरवलं जातं आणि एकदा ते ठरल्यानंतर त्या व्यक्तीला धन्यवादित म्हणून घोषित केलं जातं. स्थानिक पातळीवरती भक्ती करण्यासाठी परवानगी दिली जाते. ती परवानगी दिल्यानंतर सुद्धा जर त्या व्यक्तींच्या बाबतीत काही चमत्कार घडत असले, त्या व्यक्तीची भक्ती वाढत गेली असं ख्रिस्त सभेच्या निदर्शनात जर आलं तर मग त्या व्यक्तीला रीतसर संतपद दिलं जातं. तो सोहळा खुद्द पोप महोदयांच्या नेतृत्वाखाली रोम ह्या ठिकाणी साजरा केला जातो आणि संपूर्ण जगभरच्या ख्रिस्त सभेमध्ये त्या व्यक्तीची भक्ती करण्यासाठी सण किंवा सोहळा नेमला जात असतो. आता ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की एवढं सगळं करायचं ते कशासाठी, त्याच्या मागची काय कारण मीमांसा आहे ते आपण आता फादर ॲशली ह्यांच्या मुखातून ऐकणार आहोत की फादर ॲशली ह्या प्रक्रियेला काही इतिहास आहे का, ह्या प्रक्रियेमध्ये चमत्कारांची आवश्यकता मानली गेली आहे, ह्याविषयी नक्की काय आपल्याला शिकवण दिली जाते. आता काय आहे सुरुवातीला की मानवी जीवनामध्ये काहीही उद्दात्त करायचं असेल तर त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते, साधना करावी लागते, शिस्त अंगी बाळगावी लागते. हे आपल्याला माहिती आहे, याचा आपल्याला अनुभव आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय अथवा केलेली कोणतीही कृती ही योग्य फळ देईलच याची शाश्वती देता येत नाही. म्हणून ख्रिस्त सभेमध्ये अगदी प्रारंभापासून रक्तसाक्षींची नावे व त्यांच्या मरणाची तारीख जपून ठेवल्याचे आपल्याला दिसून येते आणि पवित्र स्त्री पुरुषांचे अवशेष विशेषरित्या जपून ठेवले जात. ते एका थडग्यामधून दुसरीकडे कुठल्या ते तीर्थस्थळी वगैरे न्यायचे असतील तर खास धार्मिक समारंभ आयोजित केला जाईल, मिरवणूक वगैरे. 4थ्या शतकापर्यंत सार्वजनिक भक्तीसाठी फक्त स्थानिक बिशपांची परवानगी घेणे एवढंच फक्त पुरेसे असायचं. रक्तसाक्षी नसलेल्या इतर स्त्री पुरुषांचे पावित्र्य अजमावून पाहण्यासाठी काही मग निकष ठरवण्यात आले. पहिल्या 1000 वर्षापर्यंत पोप चित्रामध्ये नव्हते. 993 साली पोप जॉन 15वे यांनी अवघ्या 20 वर्षामध्ये संत उल्रिक यांना संतपद दिले. त्या संतीकरणाचा सोहळा पोपनी पार पाडला आणि 13व्या शतकामध्ये पोप ग्रेगरी 9वे यांनी नियम केला की एखाद्या पवित्र व्यक्तीला संत म्हणून घोषित करण्याचा अधिकार हा फक्त पोपसाहेबांना आहे.
15व्या शतकामध्ये धन्यवादित ही एक आणखी पायरी त्याच्यामध्ये वाढवण्यात आली. व्यक्ती धन्यवादित म्हणून जाहीर झाली की मग स्थानिक पातळीवर तिची भक्ती करता येऊ लागली असे संकेत देण्यात आले. आणि मग जागतिक पातळीवर भक्ती प्रसारित करण्यासाठी संतीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक मानली गेली. 1917 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले जे धर्मकायदे आहेत त्या धर्मकायद्यामध्ये संतीकरणाविषयी 100हून अधिक कायदे होते. पण 1983 साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या कायदे संहितेमध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी केवळ एकच कायदा ठेवून बाकी सगळे कायदे रद्द केले. पोप पायस 11वे यांनी संतीकरणाच्या प्रक्रियेसाठी उपासना विधी महामंडळामध्ये एक कमिशन किंवा एक आयोग नेमला आणि पोप पॉल 6वे यांनी त्या आयोगाचे रूपांतर महामंडळामध्ये केले. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चमत्कार आवश्यक मानले जातात. आता चमत्कार म्हणजे जादू नाही, ती एक दैवी सामर्थ्याची दृश्य खूण आहे. प्रेज द लॉर्ड. आजार बऱ्या झाल्याचा चमत्कार तपासून पाहणे अगदी सोपे असते. शिवाय साक्षीदार जिवंत असतील तर धन्यवादित व्यक्तीला संत म्हणून घोषित करण्याआधी त्याची पुन्हा नव्याने चौकशी केली जाते. अनुभवी डॉक्टरांचे शिष्ट मंडळ या टप्प्यामध्ये आपल्याला मोलाची कामगिरी बजावत असते. आता ख्रिस्त सभा या प्रक्रियेमागे पुढील 3 कारणे आपल्याला समजावून सांगते. नंबर 1 की परमेश्वर आपल्या लोकांना जी कृपा देत असतो ती खरोखरच कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकते. याचा अर्थ असा की खरोखरच तो माणूस जर संत असेल तर त्या प्रक्रियेमध्ये कितीही अडथळे आले तरी परमेश्वराच्या कृपेने ते सगळे अडथळे दूर होऊ शकतात. नंबर 2 स्वर्गातील सार्वकालिक जीवन हे एक सत्य आहे आणि प्रत्येकाला त्याचा लाभ व्हावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. मात्र मत्तय अध्याय 16 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला स्वर्गात व पृथ्वीवर बांधण्याचा व मोकळे करण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो जबाबदारीने हाताळणे हे पोप महाशयांचे नैतिक कर्तव्य ते ह्या प्रक्रियेद्वारे अगदी चांगल्या रीतीने बजावत असतात. आणि नंबर 3 सुवार्तेचा प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी ख्रिस्त सभा पावित्र्याचे काही आदर्श लोकांसमोर उभे करते. संतांचे खरेखुरे जीवन सामर्थ्य व शिकवण लोकांना प्रेरणादायी होत असते. म्हणून त्याची सत्य असत्यता पडताळून पाहण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया हाती घ्यावी लागते आणि ती महत्त्वाची असते. फादर ॲशली ह्यांनी अतिशय सुंदररित्या हे संतीकरणाची जी प्रक्रिया आहे त्यामागची जी कारणमीमांसा आहे, इतिहास आहे, चमत्कारांची जी गरज आहे ते अतिशय सुंदररित्या आपल्याला समजून सांगितलेली आहे. आत्तापर्यंत आपण 10 प्रश्न हाताळलेले आहेत आणि हे 10 प्रश्न हाताळले जात असताना तुमच्याही मनात कदाचित काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही ते आम्हाला सहज कळवू शकता. फोनद्वारे किंवा टेक्स्ट करून आम्हाला ते प्रश्न समजू शकता. आणि त्या व्यतिरिक्त पुढील 3 सोमवारी आपण आणखी 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि त्याद्वारे हे जे संपूर्ण संतांची मालिका आहे त्याविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत. त्या संतांची मध्यस्थी आपणा सर्वांच्या पाठीशी सदैव असावी आणि त्यांच्या मध्यस्थीचा जवळून अनुभव तुम्हा प्रत्येकाला यावा अशी आम्हा सर्वांची तुमच्यासाठी प्रार्थना आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. Praise the Lord. Praise the Lord. God is good All the and all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. आमेन.